विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री सांगू शकाल का मला, की ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नक्की काय? तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याची सुरुवात 10th स्टँडर्ड मध्ये झाली होती आपल्याला. कार्बन कंपाऊंड्सशी रिलेटेड एक टॉपिक होता की नाही? त्यात आपण शिकलोय, ऑर्गॅनिकला स्टार्ट केलंय आपण, लक्षात घ्या. मग हे सांगतो तुम्हाला, आता ह्याचा रिसर्च करा बरं का. रिसर्च म्हणजे थोडंसं सर्च करा, मी काय गोष्टी सांगतोय त्या. फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री. मी परत सांगू का? फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री. मी केमिस्ट्रीचे 4 पार्ट केलेत. या 4 पार्ट पैकी मी हाच पार्ट इथं मी का लिहिला? कारण हा मुलांना जमत नाही. रियालिटी आहे की मुलांना हे जमत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच इम्पोर्टंट आहे. ऑर्गॅनिकचं वेटेज मी किती आहे सांगतो, की बोर्डला जर 70 मार्काचा पेपर असेल आणि सीईटी मध्ये 50 मार्काचे प्रश्न असतील, तर ऑर्गॅनिक म्हणजे फक्त रिएक्शनच येतील असं नाही. तुम्हाला कॅटलिस्ट बद्दल पण विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला रिएक्टंट, प्रॉडक्ट, एखादं बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, ह्या सुद्धा गोष्टी त्या ऑर्गॅनिकच्या टॉपिक मध्ये आहेत. मध्ये सगळं काउंट करून तुम्हाला 10 ते 15 मार्काच्या एमसीक्यूज येतात, की ज्या विथिन 60 सेकंद तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 60 सेकंदात 15 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ज्याचा ऑर्गॅनिकचा अभ्यास पक्का आहे, मग त्याला किती फायदा होईल सीईटी मध्ये सांगा बघू. पटापट त्याला उत्तर देता येतील. अरे खूप सोपं असतं. प्रश्न वाचला की उत्तर मिळतं आपल्याला. बरं, बोर्डच्या एक्झाम मध्ये 20 ते 25 मार्कांचं वेटेज आहे. ऑब्व्हियसली 4 टॉपिक आहेत. 12वीचं बोलतोय हां. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल एथर, अल्डिहाइड कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्यानंतर अमाइन. सगळं मिळून 20 ते 25 मार्काचं वेटेज आहे आणि हे सगळं मुलं करत नाहीत. बरं, करायची इच्छा तर आहे ना? आहे. मग याची सुरुवात कशी करायची ते आपल्याला बघितलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ना 10th स्टँडर्डचं पुस्तक काढा असं मी म्हणेन तुम्हाला. ओके. होय. 10th स्टँडर्डचं बुक मला हवं आहे आणि त्याच्यामध्ये मला अल्केनची होमोलोगस सीरीज मला तुमच्याकडून हवी आहे. आणि अप टू 4 कार्बन बास, हे पहिला तुम्हाला आलं पाहिजे. अप टू 4 कार्बन. मला सांगा, ज्या अल्केनमध्ये एकच कार्बन आहे, तो मीथेन. हे बेसिक रिक्वायरमेंट आहे पहिली. 1 कार्बन तर मीथेन, 2 कार्बन असतील तर सांगा ना, इथेन, 3 कार्बन असतील तर प्रोपेन आणि 4 कार्बन असतील तर ब्युटेन. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अप टू 4 कार्बन ॲटमच्याच रिएक्शन्स आहेत. पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेनच्या रिएक्शन्स आपल्याला नाहीयेत. तर बेसिक रिक्वायरमेंट काय, की अल्केनचे पहिले 4 पेरेंट अल्केन तुम्हाला सांगता आले पाहिजे. ओके. पहिली रिक्वायरमेंट. आता दुसरी रिक्वायरमेंट मी सांगतोय, मी अभ्यास कसा करायचा सांगतोय, म्हणजे जस्ट आता 10वीतून 11वीची मुलं गेलेत, त्यांना पण हे करायचंच आहे. करायचंच आहे. नेक्स्ट टार्गेट मी तुम्हाला देणार आहे फंक्शनल ग्रुप. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री 11वीच्या केमिस्ट्रीमध्ये आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यात 23 फंक्शनल ग्रुप दिलेत. तुम्हाला माहिती असणार आहे सांगतो. अल्केन, अल्कीन, अल्काइन. ओके, 3 झाले. अजून कुठले माहिती आहेत सांगा? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्किल हलाइड, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड कीटोन, ऍसिड, त्याच्यानंतर अमाइन. ही तर टॉपिकचीच नाव आहे 12 मधली. आता त्याच्यानंतर सांगतो. ईस्टर आहे. ओके, ईस्टर. मग 23 का माहितीये का? प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन असं घेतलंय त्यांनी, लक्षात घ्या. आता नायट्रो कंपाऊंड, ठीक आहे, नायट्रेट कंपाऊंड, सायनाइड, आयसोसायनाइड, असे टोटल चार्ट आहे. मग तुम्हाला प्रत्येक फंक्शनल ग्रुप आलाच पाहिजे ओळखता. काय ओळखता आलं पाहिजे? फंक्शनल ग्रुप. ओके. बर, पहिलं काय? बेसिक अल्केनची नावं तर माहिती पाहिजेत. दुसरं काय? फंक्शनल ग्रुप ओळखता आलं पाहिजेत. फंक्शनल ग्रुप ओळखता आलेच पाहिजेत. आता तिसरी महत्वाची सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट. बरं, त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्यासाठी व्हिजन बॅच वर क्लिक करा. पहिला प्ले स्टोअरवरून आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर ऑप्शन मध्ये जाऊन व्हिजन बॅचला क्लिक करा. व्हिजन बॅचला क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला कंटेंट मध्ये क्लिक करायचं आहे. कंटेंट मध्ये क्लिक केलं की फिजिक्स, न्यूमेरिकल्स अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मी शॉर्ट मध्ये लिहिलं. एक फोल्डर सापडेल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला क्लिक करा. त्याच्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्हला क्लिक करा. हो, एवढं करा. आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ मिळेल तुम्हाला. इथं आहे नेम्स ऑफ अल्किल ग्रुप.
दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ असेल. नेम्स ऑफ अल्किल ग्रुप. मी तर म्हणतोय काय, की तुम्ही सगळेच हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओ बघायला सुरुवात करा. पण माझं तिसरं टार्गेट जे तुम्हाला मी दिलंय, बघा पहिलं टार्गेट अल्केन बद्दल सांगितलं. दुसरं टार्गेट सांगतो काय मी सांगतो दुसरं टार्गेट काय दिलं होतं रे मी? दुसरं टार्गेट काय दिलं होतं? बरं ठीक आहे, फंक्शनल ग्रुपच म्हणूया आपण दुसरं टार्गेट. आता तिसरं टार्गेट मी देतोय आर डॅश म्हणजे अल्किल ग्रुप. मिथिल, इथिल, आयसोप्रोपिल, एन प्रोपिल. ओके बघा आता एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शरी ब्युटिल. टोटल 4 नावं मी सांगितली. रिपीट करूया आपण. मिथाइल म्हणा किंवा मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल 4 झाले. मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल 4 झाले की नाही? आता 5वं काय बघा. एन ब्युटिल, आयसोब्युटिल, सेकंडरी ब्युटिल आणि टर्शरी ब्युटिल. 8च अल्किल ग्रुप आहेत. याच्यावरती पूर्ण ऑर्गॅनिक आहे. बाकी काय नाहीच आहे. मग का नाही तो व्हिडिओ बघणार? 10च मिनिटाचा व्हिडिओ आहे. प्रत्येक अल्किल ग्रुप छानपैकी मी एक्सप्लेन केलाय विथ आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर त्याचं लक्षात घ्या. आलंच पाहिजे. आज एक नवीन सुरुवात होणार आहे. नवीन हे लक्षात घ्या. बरं झालं का अल्किल ग्रुप सगळं? मग अल्किल ग्रुप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. आता ह्याला वेळ लागेल हां. कदाचित 1 आठवडा सुद्धा लागेल, काही हरकत नाही. अल्केन पासून अमाइन पर्यंत. मी नाव आता तोंडी सांगणार आहे. अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक कंपाउंड 4 झालं. हे सगळं 11th मध्ये आहे. आता त्यानंतर अल्किल हलाइड 5व्या नंबरला अल्किल हलाइड. 6व्या नंबरला आहे अल्कोहोल, फिनॉल, इथर 6, 7, 8. अल्डिहाइड कीटोन ऍसिड 11. त्याच्यानंतर अमाइन 12. टोटल 12-13 अशी जे आहेत ना, त्याचे तुम्हाला आय-यू-पी-ए-सी आलं पाहिजे नॉमेनक्लेचर. 11th च्या पुस्तकात पहिले 4 मिळतील आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर आणि 12th च्या बुकमध्ये तुम्हाला पुन्हा पुढचं सगळं मिळेल. तुम्ही म्हणाल, "सर एक-एक टॉपिक घेऊया ना." नाही. कारण काय होतं माहितीये का, की आता टॉपिक आहे अल्केन, टॉपिक आहे अल्कीन. तर अल्कीनचं हायड्रेशन केलं की अल्कोहोल तयार होतं. अरे पण जे अल्कोहोल तयार होतं त्याचं आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर यायला नको का? आय-यू-पी-एस-सी 10th मध्येच तुम्हाला झालंय लक्षात घ्या. आय-यू-पी-एस-सी 10th मध्ये झालंय त्याची सुरुवात इथं होईल लक्षात घ्या. परत रिपीट करा तुम्ही. ओके. बरं. आता 12th मध्ये गेलेल्या मुलांना सुद्धा हे करायचंय. 0 पासून स्टार्ट करायचंय ना, मग हे करायचंय. बरं आय-यू-पी-एस-सी करायच्या अगोदर तुम्हाला ह्याची ना जिथं असेल तिथं डेफिनिशन आणि क्लासिफिकेशन सुद्धा करायचंय. डेफिनिशन आणि काय सांगा? क्लासिफिकेशन हे करावं लागेल. हे लक्षात घ्या. डेफिनेशन आणि दुसरं काय सांगितलं मी? क्लासिफिकेशन. बरं चला, एवढं झालं. मी पूर्ण ऑर्गॅनिक एंड पर्यंत जाणार लक्षात घ्या. आता आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर झाल्यानंतर काय केलं पाहिजे? आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर तर आपण फिनिश केलं. फंक्शनल ग्रुप मला माहिती आहे. आता आय-यू-पी-एस-सी घेऊया का रिएक्शन? बिलकुल नाही. अजून देखील नाही. आता मी तुम्हाला सांगतो. लगेच स्टडी करा बॉइलिंग पॉइंटचा. फक्त बॉइलिंग पॉइंट बघा. मग तुमच्या लक्षात येईल, की बॉइलिंग पॉइंट मोलार मासवर डिपेंड आहे. सगळ्या ठिकाणी तेच दिसेल तुम्हाला. बॉइलिंग पॉइंट ब्रांचवर डिपेंड आहे. तेच दिसेल आणि पुन्हा तुम्ही जेव्हा एम-सी-क्यूज बघायला जाल ना सी-ई-टीतल्या, दनादन तुम्हाला उत्तर मिळतील लक्षात घ्या. एकदम सिंपल. आणि जेव्हा पुस्तक वाचायचंय, टेक्स्टबुक वाचून पी-वाय-क्यूज बघायला जाल ना, टेक्स्टबुक वाचून पी-वाय-क्यूज जेव्हा बघायला जाल ना, तुमचा आनंद एवढा वाढेल, कारण आपण पुस्तकात जे केलंय तेच परीक्षेत तुम्हाला दिसणार आहे. मग इथे एक कन्क्लूड होईल, की पुस्तकाच्या बाहेरचं काहीच परीक्षेत येत नाही लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येतंय मी काय सांगतोय. बॉइलिंग पॉइंट बद्दल करा. ओके. आता बॉइलिंग पॉइंट बद्दल केला पुष्कळ झालं. तर मी तुम्हाला सांगतो. आता रिएक्शन्समध्ये मला 12 चार्ट पाहिजेत. 1 महिन्याचं टार्गेट ठेवूया ना रे बाळांनो, 1 महिन्याचं. पण मी काय म्हणतोय, माझी बॅच तुम्ही जेव्हा फॉलो कराल व्हिजन बॅच, फ्री कंटेंट आहे त्याला 1 आठवडाभरून फ्री कंटेंट देणार आहे. तर त्यात मी एकदा फिजिक्स न्यूमेरिकल घेतोय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री घेतोय. फिजिक्स न्यूमेरिकल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इथपर्यंत आपण आलोय. आपल्याला डेफिनिशन्स माहिती आहे, क्लासिफिकेशन येतंय. मग आपल्याला अलील, विनाइल, बेन्झील सगळं ओळखता येतंय. दुसरी गोष्ट फंक्शनल ग्रुप मला बघितलं की कळतोय कोणता फंक्शनल ग्रुप आहे. आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर मला जमतंय. मला बॉइलिंग पॉइंटची प्रॉपर्टी येते. रिएक्शन करू का मी? नाही. पहिला चार्ट करा. चार्ट मला 12 पाहिजेत. अल्केनपासून. अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक म्हणजे बेन्झीनचं प्रिपरेशन आहे. नंतर मी बोललो की तुम्हाला अल्डिहाइड कीटोन ऍसिड, अल्कोहोल फिनॉल इथर, अमाइन, अल्किल हलाइड. यांच्या सगळ्यांचं म्हणूया आपण मला चार्ट पाहिजेत. प्रिपरेशनचा चार्ट बरं आपल्या बॅचमध्ये तर मी देतोयच. बरं हे आता झाल्यानंतर पुढं काय? तर याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट टेक्स्टबुक क्वेशन्स करायचे. पुस्तकातल्या एम-सी-क्यूज करायच्या. कोण घेणार तुमचं? मी आहे.
माझं व्हिजन बॅचचं टार्गेटच ते असणार आहे, की पहिला टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स असतील. मग त्याच्यानंतर पी-वाय-क्यूज असेल. आता फॉर एक्झाम्पल एक प्रश्न घेऊ का? हाऊ विल यू कन्व्हर्ट प्रोपॅन 1 ओएल टू प्रोपॅन ओएल? म्हणजे तुमच्या लक्षात घ्या. आता इथं मी सांगतो प्रोपॅन 3च कार्बन, 1 ओएल. 10वी पण झालंय. ओएल म्हणजे अल्कोहोल असतो. इथेनॉल, मिथेनॉल ऐकलंय तुम्ही? इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करतात. आणि प्रोपॅन 2 ओएल. आता शांतपणे सांगतो, लक्ष द्या मी काय सांगतो ते बघा. प्रोपॅन 1 ओएल म्हणजे पहिल्या कार्बनला ओएच ग्रुप, प्रोपॅन 2 ओएल म्हणजे दुसऱ्या कार्बनला ओएच ग्रुप. रे नंबरिंग असतं यूपीएससी मध्ये. ओके, मग आता सांगतो. CH3, CH2, CH2, CH3, CH आणि CH3. आता याचं कन्व्हर्जन याच्यात करायचं. अरे कसं करणार? ऑलरेडी दोघांमध्ये ओएच ग्रुप आहे. मग इथं डिटेल अभ्यास लागतो आणि हे आपण करून घेणार आहे बरं का, लक्षात घ्या. सांगतो. पहिला जो आहे ना हा अल्कोहोल, त्याला तुम्ही अल्कीनमध्ये कन्व्हर्ट करा. कशात कन्व्हर्ट करा? अल्कीन. मग डिहायड्रेशन केलं पाहिजे. इथला OH आणि इथला H रिमूव्ह केला पाहिजे. म्हणजे डिहायड्रेशन. आता फास्ट होईल. आता नाही कळणार तुम्हाला, पण मी करून घेणार आहे. झालं का अल्कीन तयार? म्हणजे इथं हायड्रोजन 3 येणार, इथं 1च आणि इथं 2. आता हे जे आहे ना, याचं परत हायड्रेशन करा. युजिंग H2SO4 हायड्रेटिंग एजंट आणि डिहायड्रेटिंग एजंट पण H2SO4च आहे. पण या रिएक्शनमध्ये हायड्रेशन ऑफ अल्कीन मध्ये ना, ही रिएक्शन मार्कोनिकॉफ्स रूल नुसार होते. आता एवढं डिटेल मी घेणार आहे. आता तुम्हाला आता कळणार नाही ते. मार्कोनिकॉफ्स रूल नुसार होते. त्यानुसार ह्याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो या कार्बनला अटॅच होतो जिथं कमी हायड्रोजन आहे आणि मग मला जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो हा असा मिळतो. झालं का? हे 1 ओएल होतं. झालं का 2 ओएल? नाही जमत मुलांना. पण मी आहे ना बाळांनो. मी प्रचंड घेणार आहे. ऑर्गॅनिक याचं रिझन स्टार्टलाच दिलं होतं मी. काय दिलं होतं स्टार्टला रिझन? 24 मार्क. बोर्डच्या एक्झाममध्ये 10 ते 15 मार्क. सीईटीमध्ये एका 1-2 मिनिटात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आपल्याला. तो वेळ मी फिजिक्समध्ये वापरू शकतो आणि मला फायनली पर्सेंटेज चांगलं मिळेल. मग या सगळ्या गोष्टी तुमच्या आता लक्षात आलेत? आलेत मी काय सांगितलं ते? मग अभ्यासाला सुरुवात करा. मी टार्गेट दिलंय. पुन्हा एकदा रिपीट करतोय. मी असं टार्गेट दिलंय, की पहिल्यांदा ते 4 अल्केनची नावं तर लक्षात ठेवा. दुसरं टार्गेट मी काय दिलं होतं तुम्हाला क्रम विसरलाय सगळा बरं विसरलाय. फंक्शनल ग्रुप ते 11वीच्या पुस्तकात तुम्हाला फंक्शनल ग्रुप मिळतील. तिसरं टार्गेट मी तुम्हाला काय दिलं होतं सांगा? मग आय-यू-पी-एस-सी पण टार्गेट आहे त्याच्यामध्ये. मग चार्ट आहे. हे सगळं केल्यानंतर मग ऑर्गॅनिक जमणार आहे लक्षात घ्या. बरं एकदाच्या एका महिन्यात हे फिनिश करून टाकू पुन्हा बघायलाच नको. नाही, हे चुकलं. ऑर्गॅनिकला रोज वेळ लागतोय, अभ्यास करावा लागतोय हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. ऑल द बेस्ट.